हॅलो स्टुडंट्स, जीवनसत्वे पार्ट फर्स्ट जो होता त्या पार्ट फर्स्टमध्ये आपण सोर्सेस घेतले नव्हते, व्हायटामिन्सचे सोर्सेस घेतले नव्हते. तो जीवनसत्वे पार्ट सेकंड असणार, त्यामध्ये सोर्सेस हे आपण कंप्लीट करूयात. कारण जीवनसत्व ज्यावेळेस आपण डिस्कस करू त्यावेळेस त्यांचे सोर्सेसही डिस्कस करणं गरजेचं आहे. डिसीजेस तर आपण पाहिलेले आहेत की जीवनसत्वांच्या अभावामुळे कुठले कुठले विकार होऊ शकतात. ते आपण फक्त आज एक पार्ट फर्स्टमध्ये एक व्हायटामिन राहिलं होतं डिस्कस करायचं, ते एक डिस्कस करूयात. आणि थोड्याफार ज्या आणखीन एक टर्मिनॉलॉजीज आहेत की या व्हायटामिन्सवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. कारण आपण होपही करणार नाहीत की अशा ठिकाणून प्रश्न उचलू शकतात. टफमधला टफही प्रश्न विचारू शकतात व्हायटामिन्सशी रिलेटेडच. तर हे झाले सोर्सेस आहेत व्हायटामिन्सचे. मी एकदा रीड करतो. हे जे व्हायटामिन ए आहे, नेम ऑफ व्हायटामिन इकडं असणार आणि सोर्सेस इकडं असणार. जे व्हिटॅमिन ए आहे ते आपल्या कुठल्या कुठल्या पदार्थामुळे मिळू शकतं. फिश लिव्हर म्हणजेच काय, फिश लिव्हर ऑइल म्हणजे माशाच्या लिव्हरचं ऑइल, फिश लिव्हर ऑइल. त्याचबरोबर कॅरट्स, गाजर, बटर आणि मिल्क यापासून आपल्याला व्हिटॅमिन ए मिळू शकतं. व्हायटामिन B1 जे आहे, B1 हे ईस्टपासून मिळतं ईस्टपासून. त्याचबरोबर मिल्कमध्ये हे व्हायटामिन ए असतं, व्हायटामिन B1 आहे, ए तर आहेच. ग्रीन व्हेजिटेबल्स ज्याही आहेत त्यांच्यामध्ये आहेत आणि सिरियल्स त्यांच्याहीमध्ये हे काय असणार, व्हायटामिन B1. व्हायटामिन B2 मिल्क, एग व्हाईट, लिव्हर, किडनी. B6 ईस्ट, मिल्क, एग यॉक. एग यॉक म्हणजे काय, बलक. ज्याच्यामध्ये काय असणार, B6 असणार. एग यॉक म्हणजे काय असतं, बलक, अंड्याचं बलक. B12 मीट, फिश, एग अँड कर्ड. B12च्या बाबतीत हा पॉईंट महत्त्वाचा आहे. दही जे आहे, दही किंवा कर्ड ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामधून B12 व्हायटामिन मिळतं आपल्याला. व्हायटामिन सी हे डिस्कस करायचं राहिलं होतं आपल्या लास्ट लेक्चरमध्ये, पार्ट फर्स्टमध्ये. तर व्हायटामिन सी जे आहे, सिट्रस फ्रूट्स म्हणजे जेही लिंबूवर्गीय फळं आहेत, संत्री, मोसंबी असेल, त्याच्यामधून आपल्याला काय मिळतं, व्हायटामिन सी. त्याचबरोबर आमला म्हणजे आवळा आणि ग्रीन पालेभाज्या, लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे हिरव्या पालेभाज्या. सिट्रस फ्रूट्समध्ये कोण कोण येतं, सिट्रस फ्रूट्स म्हणजे लिंबूवर्गीय. एक्झाम्पल्स काय असणार, लिंबू, लेमन अँड संत्री, ऑरेंज. व्हायटामिन डी कोवळ्या उन्हामध्ये असतं, सनलाईटमध्ये असतं. फिश आणि एग यॉक. आय थिंक मी पार्ट फर्स्टमध्ये व्हायटामिन डी मिल्कमध्ये असतं म्हणून सांगितलं होतं. तर मिल्कमध्ये व्हायटामिन डी नाही, याच्यावरून क्लिअर होतं. मी का सांगितलं होतं व्हायटामिन डी मिल्कमध्ये असतं, त्याच्यानंतर रिझन सांगतो. व्हायटामिन ई, सनफ्लावर ऑइल, सूर्यफुलाचं तेल. त्याचबरोबर व्हीट जर्म ऑइल. व्हीट जर्म ऑइल म्हणजे काय, जे गहू आहे व्हीट, त्या व्हीटमध्ये एक असा पार्ट असतो ज्याच्यापासून नवीन रोप तयार होतं. त्या पार्टला आपण जर्म लेअर म्हणतो. कुठला, जर्म. आणि त्याचं जे ऑइल असतं, त्या व्हीट जर्म ऑइल, त्याच्यामध्ये व्हायटामिन ई असतं. आणि व्हायटामिन के कशात असतं, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे हिरव्या पालेभाज्यांमध्ये. हा डिस्कस करायचा पॉईंट राहिला होता. तर व्हायटामिन सी बद्दल थोडं बोलूयात. इथं लिहितो मी. जो व्हायटामिन सी आहे, व्हायटामिन सी, याच्या अभावामुळे जो रोग होतो तो स्कर्वी असतो. कुठला रोग असतो, स्कर्वी डिसीज असतो. हा कोणाच्या अभावामुळे होतो, व्हायटामिन सीच्या अभावामुळे स्कर्वी हा डिसीज होतो.
हा एक पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा राहिला होता लास्ट लेक्चरमध्ये. आता मी 3 पॉईंट इथं महत्त्वाचे सांगणार आहे. जर हायर एकदम काठिण्य पातळी जर वाढवली पेपरची तर तोही प्रश्न तुम्हाला यायला पाहिजे. मग सांगणार आहे तुम्हाला व्हायटामिन डी बद्दल थोडीशी माहिती, व्हायटामिन 12 बद्दल थोडीशी माहिती. त्या अगोदर हे तुम्ही कॉपी करू शकता व्हिडिओ पॉज करून. तर आपण ते पाहिलेलं आहे की व्हायटामिन सी थोडंफार डिस्कस करायचं राहिलं होतं आपलं. मी आय थिंक जो आपला हिस्ट्रीचा पॉईंट आहे व्हायटामिन्सचा त्याच्यामध्ये मी डिस्कवरीबद्दल बोललेलो नाही. त्याचा शोध कुठल्या सायंटिस्टने लावला व्हायटामिन्सचा त्याच्याबद्दल थोडी कॉन्ट्रोवर्सी आहे. कॉन्ट्रोवर्सी म्हणजे काय, व्हायटामिनचा शोध लावणं हा भाग वेगळा आणि त्या घटकाला व्हायटामिन नाव देणं हे भाग वेगळा. हे 2 कॉन्ट्रोवर्सी असतात. तर मी इथं सांगतो तुम्हाला की जो व्हायटामिन शब्द आहे कोणता, हा व्हायटामिन, हा ज्याच्यामध्ये ई आहे, हा जो शब्द दिला किंवा ही जी टर्म दिली त्या सायंटिस्टचं नाव होतं कॅल्मिस फंक. जर तुम्हाला प्रश्न विचारला व्हायटामिन टर्म कोणी दिली तर या सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवा, कॅल्मिस फंक, किंवा फक्त तुम्ही फंक ही लक्षात ठेवू शकता कारण बऱ्याच बुकमध्ये फंक फक्त नाव दिलेलं आहे, फंक. आणि हे दिलेलं आहे कधी 1912 मध्ये, 1912 मध्ये. सोडा हा पॉईंट. नेक्स्ट मी तुम्हाला काय सांगणार आहे, विटॅमिन B12 त्याचबरोबर व्हायटामिन डी या दोघांबद्दल थोडी चर्चा करूया. कारण प्रश्न कुठून येईल आणि कसा येईल ते काही सांगता येणार नाही. अवघडात अवघड, कारण यावर्षी म्हणजेच जो राज्यसेवेचा पेपर झाला होता प्रीचा, त्याच्यामध्ये एक असाही प्रश्न होता, प्रश्न इंग्लिशमध्ये लिहितो मी, मराठीत भाषांतर मला करता येणार नाही त्याचं पटकन. प्रश्न असा होता की इन विच कंपाउंड अनपेयर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट, असा प्रश्न होता. आणि एक्झाम्पल्स असे काहीतरी दिले होते. मला एवढंच एक्झाम्पल आठवतं तेवढं लिहितो मी, NiCO4 काय अशा प्रकारचे एक्झाम्पल्स होते. म्हणजे हा प्रश्न जर तुम्ही बघायला गेला तर हा प्रश्नाची काठिण्य पातळी एवढी आहे भयंकर की हा प्रश्न जवळजवळ 95% स्टुडंट्सना जमलेला नसणार. काही काठिण्य पातळी एवढी यायची भयानक. कारण जनरली जो सायन्स सेक्शन आहे त्या सायन्स सेक्शनमध्ये हा पार्ट स्किप केला जातो, पण त्यावरती प्रश्न विचारलेलाच आहे ना. म्हणजे कुठल्या कंपाऊंडमध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे एक इलेक्ट्रॉन आहे, असा प्रश्न विचारला होता. म्हणजे काठिण्य पातळी जास्त आहे. त्यामुळे आपण विटॅमिन्सबद्दल ही थोडं काठिण्य पातळी वाढवूयात. अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर हा प्रश्न मी नंतर कधी डिस्कस करतो, कारण हा व्हायटामिन्समध्ये येत नाही. आपण बोलूयात फक्त व्हायटामिन B12, व्हायटामिन B12 बद्दल. त्याचं नाव सायनोकोबालमाइन याचं नाव असतं हे. मग इथं जर अवघडातला अवघड प्रश्न विचारला तर तुम्हाला काय म्हणतील की हा जो व्हायटामिन B12 आहे, या B12 व्हायटामिनमध्ये कोणता धातू आहे, कोणता धातू आहे. तर लिहितो मी व्हायटामिन B12 याच्यामध्ये कुठला धातू आहे जर विचारलं तर कोबाल्ट हा धातू असणार. कुठला असणार? कोबाल्ट हा धातू असणार. म्हणजेच CO, कोबाल्ट. केंद्रस्थानी मध्यवर्ती भागामध्ये हा B12 असतो. विचारला तर विचार हायर लेवल आहे, नाही विचारला तर काही फरक पडणार. मग माहिती असावं आपल्याला. आणि व्हायटामिन डी बद्दल आणखीन एक माहिती देतो.
जर शरीरामध्ये व्हिटॅमिन डी कमी झालं ना तर आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमचं शोषण किंवा ॲब्झॉर्प्शन आहे त्याच्यावरती फरक पडतो. व्हिटॅमिन डीचे जर कमी झालं, कमतरता, तर काय होतं, जे कॅल्शियम आहे Ca2+ किंवा फॉस्फरस आहे यांचं शोषण होत नाही. जर यांचं शोषण झालं नाही किंवा ॲब्झॉर्प्शन झालेलं नाही तर जे आपले हाडे आहेत बोन्स, ते बोन्स कशापासून बनलेले असतात, मेन कॅल्शियम आणि फॉस्फरसपासून. त्यामुळे होतं काय, शोषण न झाल्यामुळं जी हाडे आहेत, हाडे सॉफ्ट होतात. कसे होतात, सॉफ्ट होतात. त्याला आपण रिकेट्स किंवा ऑस्टिओमॅलेकिया म्हणतो. हा झाला व्हिटॅमिन डी बद्दल आणखी हायर पॉईंट. त्याचबरोबर आणखी जर हायर पॉईंट सांगायचा झाला याच्याबद्दल, व्हिटॅमिन डी बद्दल, तर तुम्हाला असा प्रश्न विचारतील, असं कोणतं विटॅमिन आहे की जे विटॅमिन एका हॉर्मोनसारखं काम करतं, म्हणजे संप्रेरकासारखं काम करतं. तर हे व्हिटॅमिन डी जे आहे, व्हिटॅमिन डी एक हॉर्मोनसारखं काम करतं. हॉर्मोन, आय थिंक आपण हॉर्मोनला संप्रेरक म्हणतो. संप्रेरक. व्हिटॅमिन डी असं एकमेव जीवनसत्व आहे की जे हॉर्मोनसारखं काम करतं. हे हायर पॉईंट्स आपले राहिले होते ते आपण पार्ट सेकंडमध्ये कव्हर केलेले आहे. त्याच्यावरती अवघडात अवघड ही प्रश्न विचारला जाऊ शकतो. ह्या व्हिटॅमिन B12 बद्दल कोबाल्टस मध्यभागी आहे, कारण जसं मी मगाशी प्रश्न लिहिला तो प्रश्न एकदम टफ प्रश्न होता. ते NCERTमध्ये 12th आहे केमिस्ट्रीमध्ये तो तुम्हाला प्रश्न विचारला होता की अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कशामध्ये आहेत. तर हा पार्ट सेकंड असणार आपला जीवनसत्वांचा, ज्याच्यामुळे मी सर्व पॉईंट मी कव्हर केले. सायंटिस्ट एक नाव राहिलं होतं आपलं, तेही कव्हर केलं आहे मी. एवढं परफेक्ट करा तुम्ही. थँक्यू. आणखीन एक पॉईंट हायर कॅटेगरीसाठी विचारला जाईल किंवा हायर लेवलसाठी. हे व्हिटॅमिन डी बद्दल जर सांगितलं, एकमेव असं जीवनसत्व आहे की जे काय करू शकतं, हॉर्मोनसारखं काम करू शकतं, ज्याला की कॅल्सिफेरॉल म्हणतो. आपण काय म्हणतो, व्हिटॅमिन डीला आणखीन एक नाव असतं. जे व्हिटॅमिन डी आहे यालाच काय म्हणतात, कॅल्सिफेरॉल. हे बघा, हे सर्व पॉईंट मी का कव्हर करतोय, प्रश्न सुटू नये आपल्याकडून, किती अवघड प्रश्न आला तरी. आणि एक लास्ट पॉईंट आपला, व्हिटॅमिन ई जे आहे, व्हिटॅमिन ईचं एक नाव असतं, ते नाव लक्षात ठेवा. हे डायरेक्ट प्रश्न विचारले जातं याच्यावरती. व्हिटॅमिन ईचं नाव याला म्हणतात टेकोफेरॉल. काय म्हणतात, टेकोफेरॉल हे नाव आहे याचं. व्हिटॅमिन ईचं नाव टेकोफेरॉल. आता आपलं पूर्ण व्हिटॅमिन कंप्लीट झालेलं आहे. एकही प्रश्न सुटणार नाही तुमच्याकडं. व्हिडिओ पॉज करून तुम्ही कॉपी करू शकता.